महाराष्ट्रातले नव्हे देशातले असंख्य विद्यार्थी ज्याने नीटची परीक्षा दिली आणि देणार होते त्यांच्यामध्ये डिप्रेशनची एक भावना निर्माण झालेली, त्यांचं मानसिक संतुलन खराब झालेलं आहे, त्यांना आपल्या भविष्याची चिंता वाटते आणि याला सर्वस्वी जबाबदार देशाचे पंतप्रधान, देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय नीटचा जो अड्डा आहे, जसा दहशतवाद्यांचा हल्ला असतो, अड्डा असतो बालकोटला वगैरे, तिथे मग तुम्ही अटॅक केलात, काय कुठला अटॅक केला, सर्जिकल, तसे अड्डे पेपर लीक वाल्यांचे, नीटचे, केंद्रीय परीक्षांचे हे महाराष्ट्रात असावेत. आणि सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मुख्यमंत्री असताना ज्यांना सर्व काही क्षणात कळतं आणि जे क्षणात निर्णय घेतात, ज्यांच्याकडे मिनिटाची माहिती येत असते, त्यांचं गुप्तचर खातं फार मोठं आहे, ते काय फक्त विरोधी पक्षांच्या लोकांवर पाळत ठेवण्यासाठी, त्यांचे फोन टॅप करण्यासाठी. मराठवाड्यामध्ये सगळ्यात मोठा अड्डा आहे आणि ही नाचक्की महाराष्ट्रामुळे देशावरती आली. याची जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्र्यांनी घेणं गरजेचं आहे. त्यांनी समोरून सांगायला पाहिजे, हो मी जबाबदार आहे. जसं काल केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी जबाबदारी घेतली, ठीक आहे, त्यांचा राजीनामा आम्ही मागतो, पण महाराष्ट्रामध्ये हे पेपर लीकचं सगळ्यात मोठं केंद्र आहे आणि जे लोक पकडले जातापर्यंत 8 महाराष्ट्रातून प्रमुख, हे सगळे भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत. नीटचे प्रमुख कोण आहेत? प्रदीप जोशी. कोण आहेत? RSSचे कडवट समर्थक आहेत, त्यांचा रेकॉर्ड पहा. प्रदीप जोशी महाराष्ट्रातले आहेत माझ्या माहितीप्रमाणे, आणि सगळ्यात भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवारातले अत्यंत जवळचे असल्याशिवाय त्यांना नीटच्या प्रमुखपदी नेमलंच जाऊ शकत नाही. हे सगळे पेपर सेट करणारे कोण आहेत? हे भाजपशी संबंधित लोक आहेत. त्याच्यामुळे पेपर लीक करणारे पण तेच लोक आहेत. याची जबाबदारी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे. या देशातली एक परीक्षा तुम्ही घेऊ शकत नाही. एक परीक्षा तुम्ही काय देशाचं रक्षण करणार आणि नवीन पिढीचं भविष्य घडवणार, तरुण पिढीचं? तुम्हाला आर्मी आणावी लागते परीक्षा घ्यायला. आर्मीने काय काय काम करायचं? आत्ताच मी भारतीय सीमांचा दौरा केला केंद्रातर्फे. आर्मी तिथे 20,000 फूट पहाडावरती बसलेली आहे, ते काम करतायत. पाकिस्तान सीमेवरती आहेत, भूतान सीमेवरती आहेत, चीनच्या सीमेवर आहेत. आता काय त्यांना तुम्ही मागे बोलवून सगळ्यांना सीमा सोडून या, परीक्षा घ्यायच्या आहेत. हेडमास्टर मोदींचा आदेश आहे, डिफेन्स मिनिस्टरचा आदेश आहे, त्यांना तुम्ही परीक्षा घ्यायला लावणार. त्यांचं ते तुम्ही ते सेंट्रल रिझर्व्ह फोर्स, पॅरामिलिटरी फोर्स हे मतदानात येणार, मतदान पेट्यांचं रक्षण करणार. आता परीक्षा पेपर याच्यावर काम करणार. ही या देशावरती आलेली नामुष्की आहे, अपयश आहे. ते केंद्र आणि राज्य सरकारचं पूर्णपणे अपयश आहे. त्यांनी अपयश आधी स्वीकारलं पाहिजे.